बरं. काय त्रास होता आपल्याला? मला अंगावर आजी नाईटी होती. हां, हां. इकडं, इकडे, इकडे असे पायाला. पण मी कोपरगावला गेलो. तिथं गुण नाही पडला. हं, हं. खडकवाडीला गेलो तिथे गुण नाही पडला. हं, हं. बरेच ठिकाणी मी औषध घेतले. हं, हं. खूप पैसे घातले पण गुण नाही पडला. हं, पण हं. तुमच्याकडे आल्यानंतर मी 500-600 रुपयाची औषध घेतली त्यावेळेस तर मला गुण पडला. त्याच्यानंतर परत तुम्ही दुसरा डोस दिला. त्यावेळेस आणखीन गुण पडला. म्हणजे माझा तुम्ही म्हटले होते मला का रक्तातून नायट्रेट करून टाकू आपण त्याच्यावर. तर 100% खरं झालं. नाही रक्तातून नायट्रेट झालं. आज 2 वर्ष झाले. आज कुठल्याही प्रकारचा वचका नाही, कुठल्या प्रकारचा नायटा नाही. असा प्रकार झालाय माझ्यावर. आता माझ्या मुलीला झालेलं आहे. मी मुलीसाठी पण औषध चालवलेलं आहे. बरं, बरं. पहिले तुम्हाला त्रास होता तेव्हा दुसऱ्या डॉक्टरांची औषधं घेतल्यानंतर परत तो उद्भवत होता का? हो त्यावेळेस क्लिअर व्हायचा तो. पण तो परत परत होत व्हायचा. हां, हां, हां. मग इथं आता औषधं संपून जवळ-जवळ तुम्हाला 2 वर्ष झालेले 2 आहेत. वर्ष झाले. परत कुठल्या काही त्रास प्रकारचा काही झालेला नाही. नाहीये. कुठं नायटा नाही, वचका नाही, काही नाही, काही नाही, कुठली फुली नाही. बरं, 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 बरं. म्हणजे परत खाजावही आली नाही. नाही, नाही. तर मित्रांनो, आपल्यालाही यासारखाच अनुभव आलेला आहे का? की कुठल्याही त्वचाविकारांसाठी आपण एखाद्या ठिकाणी उपचार घेतलाय, जोपर्यंत औषधं चालू आहेत, तोपर्यंत आपल्याला आराम मिळतोय आणि औषधं बंद झाले, की त्रास परत पहिल्यासारखा किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणात होतोय. जर तुम्हालाही याच प्रकारचा त्रास असेल, तर आपल्या इथे रोगाच्या आजारावर फक्त बाहेरून नाही, तर त्याच्या मुळाशी काम केलं जातं. त्याच्या मुळाशी उपचार करून तो आजार पूर्णपणे बरा कसा होईल, यावर आपला प्रयत्न असतो. तर तुम्हालाही या प्रकारचा त्रास झालेला असेल किंवा होत असेल, तर आजच संपर्क करा. स्वामी प्रसाद औषधी केंद्र, आश्वी बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आणि जर आपल्याला ऑनलाईन औषधं हवी असेल, तर ती पण आपण देऊ शकतो. खाली दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा.